अथर्वशीर्षाची मांडणी साधारण अशी असते, की सुरुवात जो असतो तो शांतीपाठाने होते प्रारंभ आणि नंतर देवतेचा महिमा असतो आणि मग देवतेचं मंत्रस्वरूप असतं, देवतेचं सगुण रूप असतं आणि फलश्रुती. असं 5 विभागामध्ये त्याची मांडणी केलेली असते. त्यामध्ये सुरुवात जी ओंकारानेच झालेली आहे आपल्या देवी अथर्वशीर्षाची आणि त्यामध्ये 26 मंत्र आहेत. त्यामध्ये पुढे त्यांनी फलश्रुती आहे. त्याच्यामध्ये विविध पाठ आणि पुरस्चरणाची संख्या दिलेली आहे. अथर्वशीर्ष पठण करण्याचा एक काळ दिलेला आहे आणि इति उपनिषद या समाप्तीदर्शक वचनाने त्याची समाप्ती केलेली आहे. सुरुवातीला देवीच्या स्वरूपाविषयी माहिती आली आहे. महिमा सांगताना सर्व देव देवीच्या समीप उपस्थित झाले आणि